येऊ आपण दोघे. हाय ऑल, हॅलो, वेलकम टू आवर फर्स्ट एव्हर व्लॉग. वेलकम, नमस्कार. नमस्कार. नॉट एक्झॅक्टली फर्स्ट एव्हर व्लॉग, आम्ही ह्याच्या आधी पण खूप वेळा ट्राय केलंय, भरपूर वेळा. इनफॅक्ट आमच्या लग्नाआधीपासून आम्ही ट्राय करतोय की व्लॉगिंग करायचंय, पण 1 मिनिटाच्या वर आमच्याकडून बोलणं व्हायचं नाही किंवा ब्लँक होऊन जायचो किंवा शाय असायचो. कारण काय म्हणजे माहितीये की कॅमेरा समोर तर काही बोलू शकतो आणि कोणी बघायला नाहीये, बट नाही, हे डिफिकल्ट आहे. असं वाटायचं आम्हाला की काय, असं वाटायचं आम्हाला की किती इझी आहे, होऊन जाईल, पण नाही व्हायचं. आय थिंक आफ्टर हंड्रेड्स अँड थाउजंड ऑफ टेक्स आम्ही आता परत ट्राय करतोय. अँड हा व्लॉग जर तुमच्याकडे पोहोचला तर असं तुम्ही कन्सिडर करू शकता की हा आता आम्ही रेग्युलरली जमतंय आणि रेग्युलरली परत स्टार्ट करू शकतो व्लॉगिंग. सो बिफोर दॅट आम्ही आमचं इंट्रोडक्शन देतो. बेसिक, माय नेम इज भाग्यश्री. माय नेम इज शांतनू. सो आम्ही कपल आहोत, आम्ही मॅरिड आहोत आणि आमची आज 3rd इयर अॅनिव्हर्सरी आहे. So we got married on 29th of May 2023 and today is 29th of May 2026. तर आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, ह्याच्यापेक्षा चांगला दिवस काय असू शकतो. म्हणजे आम्ही इनफॅक्ट ह्या वर्षी असं डिसाईड केलं होतं की आता करायचं आहे आपण सिरियसली, आणि आता मे आलाय आणि आम्ही गुढीपाडव्यालाच शूट केलेला व्लॉगचा बेसिकली, म्हणजे की आम्ही थोडा व्लॉग करून गुढीपाडव्यापासून ॲज अ न्यू स्टार्ट म्हणून करू. बट म्हणजे आम्ही विचार केला होता की गुढीपाडव्यापासून आपण चालू करू सिरियसली व्लॉगिंग, पण ते नाही झालं. आणि आजचं अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे आजचा आम्ही विचार नाही केला होता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण आम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही शूट करायचो पण ते 1 मिनिटावर जायचं नाही, तर मग आम्ही असा विचार केला की काय आपण रील करूया, की जर हे नाही जमत आहे तर ऍटलिस्ट आपण रील मध्ये बघूया की आपल्याला जमतंय की नाही जमत आहे. तर आम्ही आमचं पेज उघडलं इंस्टाग्रामवर फेबमध्ये, श्री तनू डायरीज, तर त्याला पण तुम्ही फॉलो करा. आणि ते उघडल्यानंतर मग आम्ही रील्स टाकले. तर फर्स्ट 2 रील्स आय थिंक लिपसिंकचे होते. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आम्हाला नीश माहिती नव्हतं की कशावरती रील बनवायचं. म्हणजे एवढे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत इंस्टाग्रामवरती की आम्हाला कळायचंच नाही की काय नीश कॅटेगरी चूज करायची आणि कशावरती व्हिडिओज बनवायचे. सो आम्ही खूप म्हणजे असं ब्लँक झालेलो, म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही आमचंच काहीतरी करू आणि मग बघू ते कसं. म्हणजे आम्ही डिसाईड केलं की आम्हाला जे कॉन्टेंट आवडतंय आम्ही तेच करू. तर मग आम्ही असे फनी व्हिडिओज टाकले 1-2 आणि सरप्राइझिंगली ते लोकांना आवडले. म्हणजे त्याच्यावर व्ह्यूज आले आणि आमच्या फॅमिलीला ते आवडले. म्हणजे फॅमिलीने खूप सपोर्ट केला आम्हाला. ह्याच्या कझन्स, माझे कझन्स साईडने भरपूर सपोर्ट होता आणि ते आम्हाला खूप एनकरेजिंग वाटलं की अरे आपण टाकतोय आणि आपल्याला अप्रिसिएशन मिळतंय. आणि मोर दॅन दॅट म्हणजे आम्हाला पण आमचे व्हिडिओज बघून आवडायचे जेव्हा आम्ही पोस्ट करत होतो किंवा आम्ही शूट करत होतो, जेव्हा आम्ही टेक्स बघायचो. सो आम्हाला आवडायचे ते सगळे व्हिडिओज. म्हणून मग आम्हाला अजून वाटायचं की जमतंय म्हणून करू शकतो. तर आम्ही इनिशियली आमचं प्लॅन होतं की 2-3 महिने आपण रील्स वरती स्टिक राहूया आणि त्याच्यानंतर अगेन विल ट्राय टू व्लॉग आणि मग व्लॉगिंग करूया फायनली जर जमलं तर. बट देन लाईफ हॅपन्ड. आणि सो त्याच्या आधी तुम्हाला सांगते की वी आर फ्रॉम ठाणे ओनली. आम्ही ठाण्याचेच आहोत, पण जॉब चेंजमुळे आम्ही पुण्याला शिफ्ट झालो लास्ट इयर. आणि 1 वर्षासाठी पुण्यात होतो आणि आमचा प्लॅन होता की 2-3 वर्ष पुण्यामध्येच राहायचं, त्याच्यानंतर मग परत आपण येऊ मुंबईला. पण जॉब चेंज झाला, परत लाईफ हॅपन्ड आणि परत आमचा जॉब चेंज झाला. सो नाव वी आर बॅक टू ठाणे. आणि हे खूप अनएक्सपेक्टेड होतं, सरप्राइझिंग होतं आमच्यासाठी पण, कारण आम्ही जॉब चेंज एकतर बघत नव्हतो, कारण की आम्हाला थांबायचं होतं आणि एवढं लवकर स्विच करणं पण म्हणजे इट्स नॉट अप्रोप्रिएट. तर आम्ही ते करत होतो, पण सिनारिओज असे होते की आम्हाला चेंज करावं लागलं जॉब. सो त्याच्यामध्ये पण आम्ही ट्राय केलं की पुण्यामध्येच आपण राहूया, कारण जस्ट रिसेंटली शिफ्ट झालोय. बट आम्ही खूप ट्राय केलं. म्हणजे ते असं होतं की आम्ही खूप मेहनत केली पुण्यात जॉब सर्च करायचा, बट पुण्यामध्ये लागलाच नाही. आणि मुंबईमध्ये आम्ही जास्त एवढी मेहनतच नाही केली आणि समोरून आम्हाला कॉल आले आणि समोरून अपॉर्च्युनिटी आली. आणि त्याच्या आधी पण आम्ही मुंबईचे 2-3 ऑफर्स म्हणजे आम्ही नाही बोलले, म्हणजे मुंबईचे जेव्हा आम्हाला अपॉर्च्युनिटीज येत होते, आम्ही इंटरेस्ट नाही, आम्ही बोललो की नाही आम्हाला नकोय मुंबई, आम्हाला इकडेच पाहिजे म्हणून. असं पण नाही झालं ते. आणि फायनली परत आम्ही आलो मुंबईला, ठाण्याला.
तर मग ते एप्रिल एंडला आम्ही लास्ट रील शूट केला. त्याच्यानंतर हाऊस हंटिंग, त्याच्यानंतर शिफ्टिंग, जॉब्स, हे सगळं आमच्या अंगावर अचानक आलं आणि एक आम्हाला वेळच नाही भेटला हो, मग एक व्हिडिओ महिना शूट कसा करायला. निघून गेला आम्हाला कळालंच नाही. मध्ये मध्ये आम्ही तरी बोलायचो की करूया एक करूया, रील करूया. टाकून देऊ, एक रील टाकून देऊ, पण ते एक असं आहे ना की माइंडच प्रेझेंट नाहीये. म्हणजे आमचं असं व्हायचं की आम्ही सकाळी कामाला जायचो आणि संध्याकाळपर्यंत जायचो, तेव्हा एवढं ड्रेन होऊन जायचो की आम्हाला स्ट्रेंथच नसायचं एवढा व्हिडिओ रेकॉर्डाची. आणि अख्ख्या वीकचा जे एवढा स्ट्रेस असायचा तो वीकेंडला निघायचा. आणि वीकेंड आमचं म्हणजे हा, आणि weekend सामान लावा, shifting, हा, घराचं काम करा, त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यामध्येच आमचं निघून जायचं. आणि बाय द टाइम इट वॉज इव्हनिंग आम्ही एवढं थकून जायचो की काय शूट करणार आणि काय आयडियाज काढणार आणि कसं काय करणार ते काही कळायचंच नाही. सो एक महिन्यापासून मग आमच्या डोक्यामध्येच म्हणजे डोक्यातच होतं फक्त की नाही करायचं, बोलायचो पण करायलाच जमत नव्हतं. सो फायनली आम्ही विचार केला की जर एवढं वेट करतोय आपण किंवा एवढं पुश करतोय तर व्लॉगने स्टार्ट करूया आणि काहीतरी नवीन. रील्स पण मध्ये करूया. बट आय थिंक ब्लॉग चालूच इज समथिंग असणार, न्यू. पण व्लॉग इज समथिंग की आम्ही हा सॉरी, सो मध्ये थोडं ग्लिच झालं वाटतं. सो जसं ती म्हणाली की रील्स आमचे कंटिन्युअसली चालू असणार. बट कमिंग टू आय थिंक आजचं प्लॅन दॅट वी हॅव फॉर आवर ॲनिव्हर्सरी इज आम्ही आता सिद्धिविनायकला आलोय. अँड what better place to start from if not सिद्धिविनायक. म्हणजे ब्लेसिंग्स घेऊन आमचा ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चालू करायचं. आणि प्लस व्लॉगचं पण आम्ही आजपासून दोन सेलिब्रेशन येस, जर व्लॉग आला तर तुम्हाला दिसेल की आम्ही काय करतो. आणि आजचा जो दिवस असेल तो आय थिंक दॅट विल स्पेंड विथ यू गाईज. वी विल शो यू वॉट वी आर डुईंग आणि आम्ही कुठे जातोय आणि कसं आमची ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करतोय. सो या आय थिंक आता आपण पोचलो आहोत. अँड मग आम्ही आता जातो, दर्शन वगैरे घेतो. अँड देन विल सी यू अगेन इन सम टाइम. हा, मग बाकीचा काय प्लॅन आहे ते बघूया, आपण सोबतच बघूया. आम्ही पण नाही बघितलं अजून. आणि स्पेशल आहे आमच्यासाठी Yes. खूप हे. आणि आम्हाला असं शेअर करायचंय तुमच्यासोबत की आम्ही काय करतोय, कसं सेलिब्रेट करतोय. आणि आतापासून आय थिंक सगळंच आम्ही तुमच्यासोबत हो, सगळं शेअर शेअर करणार करू आहे. आम्ही सो विल डू तुमच्यासोबत. दॅट सेलिब्रेशन टुगेदर. ओके, तर बघूया. आता मी दर्शनाला आलोय, दर्शन घेऊया आणि मग पुढे काय आहे ते बघूया Yes. एकत्र. ओके, आमचं दर्शन झालेलं आहे. थोडंसं खातो आम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लं. खूप भूक लागली. आणि मग पुढे जातो. हॅलो, वेलकम बॅक. तर आमचं खूप छान दर्शन झालं खूप सिद्धिविनायकचं. छान. तुम्ही बघितलंच असेल ती क्लिप्समध्ये. आणि आम्ही थोडं खाल्लं पण, कारण आम्ही दिवसभर काय खाल्लं नव्हतं. सकाळपासून भूक लागलेली. येस. आणि आता आपण फायनली जातोय त्या जागेवरती. आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत. सो ते तुम्हाला पण आम्ही दाखवू आणि एकत्र सेलिब्रेट करूया आपण. सो भेटूया आता आपण भेटूया. नेक्स्ट डेस्टिनेशनवर. येस. हॅलो, सो फायनली वी आर हिअर. आमच्या आणि डेस्टिनेशनला आलो आहोत आणि आम्हाला तुमच्या सोबतच बघायचं आहे ॲक्च्युली. तर बघूया आता कुठे आलो आहोत आपण. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. येस. आणि लोकेशन तुम्ही बघितलीच असाल. तर आम्ही आलो आहोत ताज लँड्स मुंबई. येस. सो आता आपण रूम बघूया. आम्ही पण नाही बघितलंय, तर पहिला तुमच्यासोबतच आम्ही एक्सप्लोअर करतोय फर्स्ट रूम टूर. सो लेट्स गो.
आपण सुरुवात करूया पहिल्या राईट साइड पासून, जिथे क्योंकि सास भी कभी बहू थी सारखी एंट्री आहे. आणि मग असं असं करत आपण आतमध्ये येऊया. वाव, खूप मोठा बाथटब आहे. इथे आरामात आतमध्ये झोपू शकतो आपण 1 तास. 2 मिरर आहेत, मोठे मोठे 3 मिरर आहेत. अँड दिस, हो, इट इज अ बॉम्बिंग स्पेस, जिथे तुम्ही प्रायव्हेटली बसून बॉम्ब करू शकता, कोणी तुम्हाला डिस्टर्ब नाही. थँक्यू. देन मुव्हिंग ऑन, या समोर आहे नाईस बाथरूम आहे. एकच आहे, एक अजून मागवायला लागेल. देन नेक्स्ट, हे आय थिंक बेसिक कबर्ड आहे. शूशाईन लॉकर पण आहे. मुव्हिंग आहे, इथे खूप मोठा मिरर आहे जिथे आपण एकमेकांना बघू शकतो. देन मुव्हिंग आहे, एवढा मोठा बेड, सगळं आहे. बट बिफोर वी गो टू द मेन अट्रॅक्शन, नाही, मेन अट्रॅक्शन नंतर. थोडंसं वेट करा. इथे एक खूपच छान कॉफीसाठी एक बार बनवलेला आहे. इथे तुमच्याकडे क्लासेस, स्नॅक्स सगळं आहे. नाव मूव्हिंग टू द मेन पार्ट, जे आमच्यासाठी पण सरप्राईज आहे. आमच्या राईट साइडला. दिस इज द व्ह्यू जे आमच्या रूम मधून आहे. आणि इथे बसायला एक खूप छान कट्टा पण आहे, जिकडे तुम्ही बसून चहा वगैरे पिऊ शकता. यू कॅन हॅव कॉफी अँड यू कॅन एन्जॉय द सीलिंग व्ह्यू अलॉंग विथ पूल व्ह्यू पण आहे. एक तिकडे आणि एक या साईडला खालती. सो अशा प्रकारे 2 व्ह्यू आहेत. पण खूप छान, वरती पण मस्त. येस, हाऊ आर यू फीलिंग? स्पीचलेस. Do you like the room? खूप आय लव्ह इट. खूप छान आहे. सो येस, अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत इकडे टू आणि सेलिब्रेट. हे जेवढं व्हिडिओ मध्ये दिसतंय त्याच्यापेक्षा हे रिअल मध्ये खूप सुंदर आहे. खूप जास्त सुंदर आहे. आणि खूप मोठी विंडो आहे. सो एकदम सीलिंग समोर, म्हणजे आपण जेव्हा सीलिंग वरून जातो वगैरे तेव्हा आपण बघितली सीलिंग, बट ऍक्च्युली एवढं क्लोजली बघायचं, एवढं सुंदर. हा, आय थिंक दॅट इज फॉर द फर्स्ट टाइम आम्ही पण बघतोय. आणि येस, आमचा इव्हनिंग मध्ये पण प्लॅन आहे डिनरचा. सो आता थोडंसं फ्रेश वगैरे होतो, खूप थकला आहोत दिवसभर, सकाळपासून बाहेर आहोत. सो येस, वी विल सी यू लेटर इन द इव्हनिंग. संध्याकाळी. हॅलो, वी आर बॅक. सो आता आम्ही पूल मध्ये जातोय. येस, वी आर गोइंग फॉर सम पूल सेशन. ते रेकॉर्ड करू की नाही माहिती नाही, काय माहिती, थोडं साईडला ठेवून वगैरे असं किंवा काहीतरी. तू पूल तर दाखवतो मला. हा, थोडंसं एक्सप्लोअर करतो हॉटेल, कारण की आता एवढा आलो आहे, इतके पैसे खर्च केले तर एक्सप्लोअर तर करायला पाहिजे ना रूम मध्ये बसण्यापेक्षा. सो येस, सो विल सी यू ॲट द पूल. तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे इकडे. हे मस्त खूप छान. अँड दिस इज आवर पूल फिट. येस, खूप छान ॲम्बियन्स आहे. हे असे आणि सगळीकडे असे छोटे छोटे पेंटिंग्स आहेत. रूममध्ये पण ही अशी पेंटिंग आहे. सो एव्हरी छोट्या छोट्या डिस्टन्सवरती, तिकडे पण तुम्ही बघाल तर एक आहे, तिकडे पुढे पण आहे असे. सो खूप छान असं ॲम्बियन्स आहे याचं. येस, हे बघा कोणाला स्पॉट केलंय आम्ही इकडे. क्यूट रॅबिट्स आहेत आणि तसे सगळीकडे आहेत छोटे छोटे. आय थिंक हा एरियाच आहे रॅबिट्ससाठी आहे, आय थिंक. क्यूट रॅबिट्स आहेत इकडे. सो आता आम्ही आलो आहोत पूल एरियाकडे. खूप मस्त प्लेझंट वातावरण आहे. मग आता मी पूलमध्ये मज्जा करू, पण ते आम्ही रेकॉर्ड नाही करू शकत बिकॉज बाकीचे लोक पण आहेत. थोडं अप्रोप्रिएट नाही वाटणार, बट तुम्हाला मागे दिसत असेल थोडंफार की कसं आहे पूल. मस्त आहे, खूप छान आहे. पूल तर दाखवू शकतो आम्ही. येस, सो जास्त असं डिटेल नाही दाखवणार, बट या. सो येस, भेटूया लवकर. बाय बाय. बाय. हाय, हॅलो. वी आर बॅक. सो मी आता जस्ट पूलला जाऊन आलेलो आहे. मज्जा आली, खूप मज्जा. आणि जकूझीला पण हो, खूप मजा आली. येस, आता आम्ही आय थिंक डिनरसाठी रेडी होऊ. येस, आणि मग बघूया काय काय आहे डिनरमध्ये. हे बघा, वाईट दाखवतो लॉबीची.
आईब्रोज उठाने का देख रहे हो, करके दिखाओ। देखा देखा गाइस, देखा। तो अब हम चलते हैं हमारी गिफ्टिंग सेशन की तरफ। तो मैं मेरी बीवी के लिए लाया हूँ, दिस इज माय गिफ्ट फॉर यू। थँक यू, व्हेरी थॉटफुल। सो हे आमचं वेडिंग कार्ड आहे, जे बेसिकली आमच्या वेडिंगसाठी आम्ही बनवलेलं ऑब्व्हियसली. सो त्याला मी प्रिझर्व करण्यासाठी, कारण की खूप टाइमपासून आमचे वेडिंग कार्ड्स एका बॉक्समध्ये पडलेले, तर आय थॉट की लेट्स जस्ट प्रिझर्व वन अँड देन प्रॉब्ली, म्हणजे ते सारखी काळजी घ्यायला लागायची त्याची, की कशासाठी कुठे ठेवायचं, ते नीट ठेवायला लागतं. हे कसं एक मेमरी म्हणून राहील, एक स्टँडवरती हे राहील आणि आमच्याकडे असं हे फॉरएव्हर एका वॉलवरती असं छानपैकी लागलेलं राहील. सो दिस इज फॉर यू. थँक्यू. येस, सो गाईज हे आहे माझ्यासाठी गिफ्ट फ्रॉम माय वाईफ, फ्रॉम माय बायको. प्लीज घाला आम्हाला. चांगले दिसते ना? हो, थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. बनवलेला बट थोडासा सॅडली उन्हामुळे गरमीमुळे तो थोडासा मुरझवलेला आहे. सो दिस इज फ्रॉम अस टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. 3 इयर्स 3 वर्ष झालेले आहेत. तरी सुद्धा मूर्खासारखा वागतो बावळट. आभार, मनपूर्वक आभार. आणि ओव्हर ॲक्टिंगचे 10 रुपये कट. कधी कधी चालते थोडी गाईस, तुम्ही सांगा कमेंट करून जर तुम्हाला चालते की नाही. ओव्हर ॲक्टिंग कधीतरी ओव्हर ॲक्टिंग बनते, नाहीतर मग नेहमीच असं मग एकदम असं स्ट्रेट ॲक्टिंग गेली तर मग कसं करणार. ओके चला मग आता केक थोडासा परत खाऊया लास्ट. भरवूया आपल्या बायकोला, आणि बायकोला जबरदस्ती आपल्याला भरवायला लावूया. चला बायको भरवा. बायको डायरेक्ट चाकू देणार. हॅलो हॅलो. सो गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहोत आमच्या डिनर डेट साठी. डिनर डेट इन्क्लुडेड आहे आमच्या पॅकेज. सो नॉट एक्झॅक्टली अ डेट बट आम्ही सो आमचं बेसिकली सेलिब्रेशन झालंच आहे रूम मध्ये, जे तुम्ही बघितलं. सो हे बुफे डिनर असेल आणि बघूया आपण काय काय खातोय, आम्ही काय काय खातोय, आणि जमलं तर आम्ही तुम्हाला दाखवू. हॅलो गाईज, तर आमचं सेलिब्रेशन केक कट तर केलं आम्ही, पण आता आम्ही डिनर करायला आलोय. आणि आम्ही डिनर आणि ब्रेकफास्ट ॲक्च्युली इन्क्लुडेड घेतलं होतं. तर आपण बघूया की डिनरमध्ये काय काय आहे. खूप सगळे ऑप्शन्स आहेत, खूप म्हणजे कळतच नाही की काय चूज करायचं आणि काय नाही. लाईव्ह पिझ्झा काउंटर आय थिंक आपण खाऊया. टुडे इज गोइंग टू बी अ चीट डे. काय घेतलंयस? मँगो पेस्ट्री. 37 days चॅलेंज नंतर मँगो पेस्ट्री. सो गाईज आम्ही आता थोडं डेझर्ट राऊंड करतोय. आम्ही ॲक्च्युली जेवण करून घेतलं आहे आणि आम्हाला एवढी भूक लागली की आम्ही व्लॉगच नाही केला त्याच्याबद्दल. आम्ही डायरेक्ट जेवायला तुटून पडला आहे. हां, आमरस घेऊया, आमरस पण घेऊया. How was your experience? How is the desert experience? अजून ट्राय नाही केलंय. Okay, go for it. काय ट्राय करू पहिले? आय थिंक हे फॅन्सी. Yes, let's go. हॅपी ॲनिव्हर्सरी. कसं आहे? छान आहे. Happy anniversary. Good. This was good. हे पण खूप छान आहे.
लेट मी गिव यू अ टेस्ट. बट याच्यामध्ये थोडी इलायची आहे. ओके, ओके. so we'll see you after the dessert session. ओके गाईस, आम्ही आता रूमवरती आलो आहोत. खूप उशीर झाला आहे. आणि आम्ही शूट करायचं विसरलो, व्हिडिओ एंड करायचं विसरलो. सो आम्हाला आठवलं आता की आपण व्हिडिओच एंड नाही केलाय. सो या, दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ ऑफ डे 1. सो आम्हाला खूप मज्जा आली येस. तुमच्यासोबत सगळं शेअर करून. आणि अजून झालं नाही आहे ॲक्च्युली. दिस वॉज जस्ट डे 1. उद्या डे 2 आहे. बाकी आहे. सो या, वी विल सी यू टुमॉरो. ओके, गुड नाईट. गुड नाईट. प्लीज आमचा व्लॉग बघा, येस, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड सपोर्ट करा. सपोर्ट करा. येस, येस. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय. नाईट.